फ्रेंड्स, आज आपण क्लास 8चं प्रॅक्टिस सेट 6.4 बघून राहिलो. क्लास 8 6.4 एक्झाम्पल्स. हा जो 6.4 इज रिलेटेड टू रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हा जो टॉपिक होता हा पहिल्यांदाच 10th स्टँडर्डला होता. साधारणतः 2010च्या बिफोर जो काही पहिला सिलेबस मी लागले 2007-4 पासून तर 10 पर्यंत हा त्या स्टँडर्डला होता. ही एक एक्झरसाइज, फक्त एक एक्झरसाइज ही 8th स्टँडर्डला आलेली आहे. एक्झरसाइजची काठिण्य पातळी जास्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॅक्टर्स चांगले पाडता येतात, एक्सपान्शन फॉर्म्युले पाठ आहेत, त्यांना समजायला सोपं जाईल. ज्यांचे पाठ नाहीत त्यांनी पहिल्यांदा पाठ करायचे जेणेकरून सोपं जाईल. त्याच्यानंतरच हे करायचं आहे. पहिलं एक्झाम्पल बघू आपण. m² - n² डिवायडेड बाय m + n ब्रॅकेट स्क्वेअर इंटू m² + mn + n² डिवायडेड बाय m³ - n³ इज इक्वल टू 3 ते 4 फॉर्म्युले. प्रत्येक ठिकाणी एक एक फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. m² - n² मीन्स वी हॅव टू यूज a² - b². असं जर का असेल तर a + b आणि a - b. इथे a आणि b च्या ऐवजी काय येईल? m + n m - n डिवायडेड बाय साहजिकच या ठिकाणी m + ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युलाचा तुम्ही सरनं सांगितलं एक्सपान्शन फॉर्म्युले. मग या ठिकाणी सिम्प्लिफाय करताना याचं एक्सपान्शन सगळ्याच ठिकाणी कोणता कन्सेप्ट वापरावा हे डिपेंड ऑन दॅट एक्झाम्पल. इथे याचे फॅक्टर्स पडायचे. एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे त्याचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन इटसेल्फ मीन्स m + n इंटू m + n इंटू ॲज इट इज ब्रॅकेट करायचं आहे फक्त m² mn + n² डिवायडेड बाय a³ - b³ वी गेट m - n. पहिल्या ब्रॅकेटमध्ये फक्त क्यूब काढून टाकायचा आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सगळ्याच्या सगळ्या टर्म पॉझिटिव्ह. इथे मायनस असल्यावर इकडे पॉझिटिव्ह mn + n². फक्त काटाकाटी खेळायची. वी गेट द आन्सर. पेन्सिल वापरायचं आहे काटाकाटी खेळताना. अतिशय हलक्या हाताने त्याच्यावर रेषा ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे. परीक्षकाला दिसता कामा नये. ही मार्किंग मी करून आलो, तुम्हाला करता येणार नाही. हा याच्यासोबत कॅन्सल, अजून हा आणि हा कॅन्सल, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल. काय राहिलं? 1/m - n. इट इज युअर फायनल आन्सर. मग देअरफॉर m² - n² अपॉन m + n ब्रॅकेट स्क्वेअर इंटू m² + mn + n² डिवायडेड बाय इज इक्वल टू 1/. हे फायनल आन्सर. मी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये हे सांगणार नाही, तुम्हाला हेच सगळ्या शेवटी लिहायचं. ही पहिली पायरी आणि इज इक्वल टू करून ही लास्ट पायरी. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. आता मी पुसून राहिलो, रफ करून राहिलो. रफ करत असताना तुम्ही काय करायचं की व्हिडिओ पॉज करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ पॉज पाहिल्याच्या नंतर एकदा पाहून घ्या आणि न पाहता एक्झाम्पल सोडवायचं. इथे लिहिलेलं आहे पाहायचं आणि सोडवायचं आहे असं करता कामा नये. आणि जर का डिफिकल्टी आली, सोडवताना अडचण आली, उत्तरापर्यंत पोचले नाही, तर परत आपला व्हिडिओ पाहायचा आहे. देन a² + 10a + 21 डिवायडेड बाय a² + 6a - 7 इंटू a² - 1. इथे a + 3 इज इक्वल टू याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. a² इट इज द ट्रायनॉमियल. मल्टिप्लिकेशन पाहिजे +21 आणि ॲडिशन पाहिजे 10. आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन एक 21 आणि ॲडिशन 10. कोणते फॅक्टर्स पडतात? ॲडिशन 10 येतील अशा भरपूर जोड्या आहेत. त्यातली ही एक 3 × 1. इथेही प्लस, इथेही प्लस. दुसऱ्या याच्यात मल्टिप्लिकेशन पाहिजे -7 आणि इथे पाहिजे +6.
we have two numbers, their multiplication is 7 and subtraction is 6. मल्टिप्लिकेशन 7 येईल अशी एकच जोडी आहे, 7 1 जार 7, 7 1 जार 7. या ठिकाणी इथे प्लस आहे तर मोठ्याला प्लस लहान्याला मायनस इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 7a प्लस 3a प्लस 21 डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस 7a minus 1a minus 7 into a square minus 1. 1 is also square. It is written as इथे a plus 3 is equal to, then काय कॉमन आहे इथून a in bracket a plus 7 इथे a plus 7 जसाच्या तसा टेकिंग आउट प्लस 3 कॉमन डिवायडेड बाय याच्यामध्ये ए कॉमन ए प्लस 7 इथे ए प्लस 7 जसाच्या तसा हा ब्रॅकेट इथे जसा तसा -1 टेकिंग आउट -1 कॉमन इंटू ए स्क्वेअर -1 स्क्वेअर मीन्स ए प्लस 1 ए -1 इज इक्वल टू, या ठिकाणी याला आपलं ट्रायनॉमियल आहे. मग आता ए प्लस 7 इंटू इथला ए प्लस 3 कोण कॉमन घेतला या ठिकाणी, हा आणि हा बाहेर घेतला. मग आता इथला राहिला ए, हा ए आणि प्लस 3 विथ साईन घ्यायचं आहे डिवायडेड बाय इथेही तसंच कोण कॉमन आहे ए प्लस 7 कोण राहिलं इथे, इथे राहिला ए -1 इंटू डिवायडेड बाय इथे सगळ्यांमध्ये रिलेशन मल्टिप्लिकेशनचं आहे म्हणून सिम्पलेस्ट फॉर्म करताना काटाकाटी करायची आहे. ए प्लस 7 ए प्लस 7 सोबत कॅन्सल, ए प्लस 3 ए प्लस 3 सोबत ए -1 ए -1 सोबत वी गेट ए प्लस 1 इज द फायनल आन्सर. दुसऱ्या याचं एक्झाम्पल काय आलं, ए प्लस 1. एखाद्या विद्यार्थ्याला डायरेक्ट फॅक्टर पाडता येत असतील, याचे फॅक्टर्स डायरेक्ट पाडता येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. तो ह्यामधल्या पायऱ्या ड्रॉप करू शकतो, ही पायरी डायरेक्ट लिहू शकतो. ठीक आहे, थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. तिसरं 8x³ minus 27y³ divided by 4x² minus 9y² is equal to 8 and 27 आपल्याला क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत, याला लिहायचं आहे 2x ब्रॅकेट क्यूब, 2चा क्यूब 8 एक्सचा क्यूब 8 इथे 3y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, इट इज रिटन ॲज सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, मायनस असताना प्लस असताना काटाकाटी खेळायची नाही. माझे वाक्य जर का कानावर पडले आज तर तुम्ही कुठेही व्हिडिओ पाहत असाल तर कायमचं तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढवायला मदत होईल. इथे मायनस आहे, काटाकाटी खेळता येणार नाही. याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. काय फॅक्टर्स पडतात, ए मायनस बी, ए क्यूब मायनस बी क्यूब, मग फक्त क्यूब काढून टाकायचे 2x मायनस 3y. नंतर पहिल्या टर्मचा स्क्वेअर, पहिल्या टर्मचा स्क्वेअर वी गेट 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2x इंटू 3y प्लस 3y ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी, मग 2x प्लस 3y इज इक्वल टू हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल करून टाकू. या ब्रॅकेटचं स्क्वेअर वी गेट 4x स्क्वेअर, याचं मल्टिप्लिकेशन 2 3 जार
6xy प्लस 9y स्क्वेअर डिवायडेड बाय, इट इज युअर, ही तुमची फायनल आन्सर झालं. ठीक आहे. परत पाहायचं जर का एक्सपान्शन फॉर्म्युले चांगले पाठ असतील तर आपल्याला अडचणी फार कमी येतील. चौथं नंबरचं एक्झाम्पल बघू. परत सांगतो की पहिल्यांदा एक्सपान्शन फॉर्म्युले चांगले पाठ करा, लिहून पहा. लिहून पाहिल्यानंतर त्याच्यात चुका होत असतील तर त्या चुका कुठे होतात हे स्वतः तपासून पहा. नेक्स्ट एक्झाम्पल बघू, फोर्थ नंबरचं. एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 डिवायडेड बाय इक्वल टू. ही टर्म आपल्याला सोडवायची. ही ट्रायनॉमियल आहे, क्वाड्रॅटिक, डिग्री 2 आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. -24 एवढं मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि -5 सबस्ट्रॅक्शन पाहिजे. आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 24 येईल आणि त्यांची सबस्ट्रॅक्शन केलं तर 5 येईल. मग 6 आणि 4 जर का घेतलं तर चालेल का? 6 4 जार 24, परंतु 6मधून 4 गेले, 2 राहिले, नाही कामाची. दुसरी जोडी घेऊ, 8 3, 8 × 3 24, 8तून 3 गेले, 5 राहिले, इथे 8 इथे 3. ही मायनस साईन अशा कंडिशनमध्ये मोठ्याला, ही दुसरी लहान्याला, इज इक्वल टू. मग एक्स स्क्वेअर मायनस 8x डिवायडेड बाय इंटू 64ला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा आहे? वी गेट ax मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. इथून कॉमन घ्यायचं आहे. पहिल्या याच्यातून कोण कॉमन आहे? एक्स कॉमन. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स, म्हणजे एक एक्स बाहेर गेला, राहिला 8. हा ब्रॅकेट असाच्या असा उचलायचा आणि इथे लिहून टाकायचं. आणि आता पाहायचं आहे या 3xला एक्सने डिवाइड करा. 3x डिवायडेड बाय एक्स वी गेट 3. सो टेकिंग आउट 3 कॉमन, इथे x प्लस 3 x प्लस 8 इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इथे फॅक्टर्स पडतात. x प्लस 8 याचे एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे त्याचं 2 टाइम्स स्वतःशी मल्टिप्लिकेशन. मग काय येईल? x मायनस 8 x मायनस 8 पहा. नंतर आता इथे x मायनस 8 काय राहिलं इथलं? इथला x प्लस 3 डिवायडेड बाय इंटू चला कोण कोण कॅन्सल होतं? कोण कोण कॅन्सल होतं? ज्या सारख्या टर्म आहेत, हा ब्रॅकेट याच्यासोबत, हा x मायनस 8 याच्यासोबत, हा x प्लस 8 याच्यासोबत, नंतर हा आणि हा, सगळेच्या सगळेच कॅन्सल होतात. ऑल नंबर्स, कोणत्याही नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर उत्तर 1 येतं. 0 येणार नाही इथे. ॲन्सर इज 1. काय ॲन्सर येईल याचं? 1. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल बघू. फिफ्थ नंबरचं 3x स्क्वेअर मायनस 2 मायनस x. चला आत्तापर्यंत या ठिकाणी इंटू होतं, आता काय झालेलं आहे? चल पहिल्यांदा इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 इंटू, जर का इथे डिवायडेड बाय असेल तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे.
1/2चा रेसिप्रोकल 2/1, 3/5चा रेसिप्रोकल 5/3. मी या ठिकाणी या संख्येचा रेसिप्रोकल करताना उलटा पलट करायची न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरची. काय येईल? हे काही जास्त हे नका करू. एक्स स्क्वेअर इथे चला फॅक्टर्स पडायचे त्याचे. पहिला याचा विचार करू. 3 × -2 -6 आणि इथे -1. पहिल्या ब्रॅकेटसाठी आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे की ज्यांचा गुणाकार 6 -6 आणि सबस्ट्रॅक्शन 1 येईल. 6 × 6 केलं तर 6 × 6 गुणाकार 6 येतो, पण 6तून 1 गेला 5 राहिला, काही कामाची नाही जोडी आपल्या. दुसरी जोडी 3 2 जार, 3 2 जार 6, 3 मधून 2 गेला 1, 3 2 इथे मायनस इथे प्लस. दुसरा विचार करू. इथे +12 इथे -7. मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे म्हणून ॲडिशन 7 पाहिजे. मग काय पाहिजे इथे? 7 गुणाकार येईल, गुणाकार 7 12 बेरीज 7, 4 × 3 इथेही मायनस इथेही मायनस. तिसरं बघू. 3 × 6 -18 -7. मल्टिप्लिकेशन -18 आहे म्हणून अशा संख्या शोधा की ज्यांचं सबस्ट्रॅक्शन 7 येईल. 9 2 जार इथे मायनस इथे प्लस. चला एकेकाचे फॅक्टर बघू. पहिल्याचे मधल्याची स्प्लिटिंग करायची. काय? -3x + 2x - 2 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. या -7x इथे काय? -4x - 3x इंटू एक्स स्क्वेअर. 4ला कसं लिहिता येईल? तर 2 स्क्वेअर डिवायडेड बाय 3x स्क्वेअर. -7x चे स्प्लिट केलं, त्याची फोड केली, -6. कोण कॉमन निघतो? येतो 3 आणि 3. इथे 3x कॉमन, इथे राहिलो. हा 3x घेतला आणि बाहेर घेतला. ज्या ठिकाणी इथे काहीच नाही राहत, इथे 1 ठेवायचं. इथे x - 1, इथे टेकिंग आउट +2 कॉमन. इथे x कॉमन घेतल्यानंतर x - 4. हा ब्रॅकेट इथे असाच्या असा. या -3x ला x ने डिवाइड करा. वी गेट -3 इंटू याचे फॅक्टर्स. काय फॅक्टर पडतात? a² - b². पहिल्या ब्रॅकेटमध्ये ॲडिशन. इथे कोण कॉमन आहे? 3x कॉमन. मग x - 3 इथे x - 3. या ठिकाणी +2x ला x ने डिवाइड केलं तर 2 येतात, +2. वी गेट 1 1 2च पाय राहिल्या. x - 1 3x + 2. x - 1 लिहिला, इथला लिहिला 3x + 2. आता काय? x -4 इथला कोण राहिला? x, इथला राहिला -3 इंटू x + 2 x - 2. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखाच पाहिजे. इथे 3x + 2 काटाकाटी खेळायची आपल्याला. वी गेट काय येईल? काय काय कॅन्सल होतं? हा 3x + 2 3x + 2 सोबत. नंतर अजून आता एवढंच कटलं, बाकी कोणतीही टर्म कटत नाही. x - 1 x + 2 x - 2 इथे येईल x - 4 x - 3 x - 3 इज युअर फायनल आन्सर. 6 नंबरचं बघू. 4 × 6 4 6 जार 24 +24. इथे -11. प्लस साइन इंडिकेट्स दॅट ॲडिशन इज 11. अशा संख्या शोधा की ज्यांची ॲडिशन 11 येईल. 8 × 3 इथे मायनस इथे मायनस. व्हेरीफाय करा. -× -+, -8 - -3 विकेट बरोबर.
4x² याचं स्प्लिटिंग करायचं आहे, डिवायडेड बाय 16x². इट इज रिटन ॲज 4x² मायनस 3² देन 4 आणि 8, 4च्या टेबलमध्ये 8 येतात म्हणून टेकिंग आउट 4 कॉमन. 4x² ला 4x ने डिवाइड केलं तर इथे राहतो x मायनस 2, 8x अपॉन 4x, हा x कॅन्सल मायनस 2. ही जी संख्या आपण कॉमन घेतो त्या संख्येने याला डिवाइड केल्यानंतर इथली संख्या मिळते. हा ब्रॅकेट जसाच्या तसा x मायनस 3, मायनस 3x ला x ने डिवाइड करा, मायनस 3 डिवायडेड बाय a प्लस b म्हणजे 4x मायनस 3. कोण कॉमन आहे वरती? x मायनस 2, इथे 4x प्लस 3, 4x मायनस 3, हा ब्रॅकेट याच्यासोबत कॅन्सल, x मायनस 2 4x प्लस 3, हे झालं तुमचं फायनल आन्सर. 7 नंबरचं एक्झाम्पल बघू विद्यार्थी मित्रांनो. a³ मायनस 27 डिवायडेड बाय 5a² मायनस 16a प्लस 3 डिवायडेड बाय a² प्लस 3a प्लस 9 अपॉन 25a² मायनस 1. सगळ्यात पहिलं काम करायचं आहे की इथे डिवायडेड बायचं इंटू करून टाकायचं, याचा उलटापालट करून. मग काय येईल आपल्याजवळ? a³ मायनस 27 इंटू 25a² मायनस 1 इज इक्वल टू, या ठिकाणी 27ला कसं लिहिता येईल? a³ मायनस 3³ 3 5 जार 5 3 जार 15 प्लस 15 आणि इथे मायनस 16. We have to find two numbers. Their multiplication is plus 15 and addition is 16. 15 ones are 15. 15 into 1. 15 into 1 15. 15 plus 1 16. Sign यालाही minus यालाही minus. मग 5a² into it is written as 5a bracket square minus 1 square. मल्टिप्लिकेशन पाहिजे 9, ॲडिशन पाहिजे 3. 9ची फॅक्टर पहिले घेऊ, 9 इंटू 1 तर ॲडिशन 10 येते, 3 इंटू 3 ॲडिशन 6 येते. याचे फॅक्टर्स पाडता येत नाहीत आणि म्हणून फॅक्टर्स पाडता येत नाही तर पाडायचे प्रयत्न पण नाही करायचे, ॲज इट इज. a² प्लस 3a प्लस 9, a³ मायनस b³, a मायनस b, a² प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म डिवायडेड बाय 5a कॉमन. 5a कॉमन घेतला, 5 बाहेर गेला, a² म्हणजे a इंटू a, त्यातला 1 a बाहेर घेतला, 1 रे राहिला. 15ला 5ने डिवाइड करा, वी गेट 3a बाहेर गेला. मायनस 1a, इथे साईन चेंज झालेले आढळून येतात. इथे प्लसची मायनस होती, मायनसची, म्हणून इथे मायनस 1 कॉमन घ्यायचे. इंटू याचे फॅक्टर्स 5a प्लस 1 डिवायडेड बाय a² प्लस 3a प्लस 9 इज इक्वल टू, जे जे कटतं ते काढून टाकू. काटण्यापूर्वी एक पायरी राहिली आपली. a मायनस 3, a² प्लस 3a, 3चा स्क्वेअर, 9 डिवायडेड बाय a मायनस 3, 5a मायनस 1 इंटू 5a प्लस 1, 5a मायनस 1 डिवायडेड बाय, चला कोण कोण कटतं बघू. हा ब्रॅकेट याच्यासोबत, a² प्लस 3a, हा याच्यासोबत
हा 5a मायनस याच्यासोबत काय राहिलं 5a प्लस 1 अपॉन इट इज द डिनॉमिनेटरमध्ये कोणीही राहत नाही अपॉन 1 लिहिला तरी चालेल म्हणजेच 5a प्लस 1. प्रॅक्टिस सेटमधलं शेवटचं एक्झाम्पल बघू. 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी आपण जर का पाहिलं याच्याकडे तर आपल्याला मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे 1 आणि इथे पाहिजे -2. काय फॅक्टर्स पडतात 1 × 1 इथेही मायनस इथेही मायनस 1 मायनस 1x मायनस 1x प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 क्यूब मायनस एक्स क्यूब 1 कोणाचा क्यूब आहे तर 1चाच प्लस याचे फॅक्टर्स पडत नाहीत इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स. नंतर कोण कॉमन इथे टेकिंग आउट 1 कॉमन 1 मायनस एक्स इथे जसा लिहिला तसाच इथे लिहितो. या -1x याने डिवाइड केलं तर इथे राहतो -x. ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टर्स पडायचे. काय फॉर्म्युला आहे ए मायनस बी म्हणजे 1 - x. नंतर पहिल्या टर्मचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × x x प्लस याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय मग इथे 1 मायनस एक्स डिवायडेड बाय इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. कोण कोण कॅन्सल होतं कोण सांगतो पाहायचं आहे. हा ब्रॅकेट याच्यासोबत नंतर हा ब्रॅकेट याच्यासोबत काय राहिलं 1 - x 1 + x. थँक्यू फ्रेंड्स.